CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांच्या तुलनेत चिखली पोलीस स्टेशनने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केलेली कारवाई विशेष ठरत असून ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी जोरदार मोहीम राबवण्यात आली आहे। ट्रिपल सीट, कागदपत्रांशिवाय वाहन चालविणे, मॉडिफाईड सायलेन्सर आणि भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली। चिखली शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ, मेहकर फाटा, खामगाव चौफुली, शिवाजी चौक आणि प्रमुख रस्त्यांवर सातत्याने तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियम मोडणाऱ्यांना चांगलाच दणका देण्यात आला। त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे। सन 2025 मध्ये चिखली पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 4.5 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला होता, तर सन 2026 मध्ये हीच कारवाई अधिक तीव्र करत तब्बल 15 लाख रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे। या आकड्यांवरून चिखली पोलिसांची कठोर भूमिका स्पष्ट होत आहे। ठाणेदार भूषण गावंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न गांभीर्याने हाताळला। रस्त्यावरील अतिक्रमण, चुकीच्या पार्किंगमुळे होणारी कोंडी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर भूमिका घेतल्याने शहरातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे। विशेषतः युवकांमध्ये बुलेटच्या फटाका सायलेन्सरचा वाढता ट्रेंड रोखण्यासाठीही पोलिसांनी धडक मोहीम राबवली। मात्र शहरातील मेहकर फाट्यावर रात्री 11 नंतरही सुरू राहणाऱ्या हॉटेल्स, पानटपऱ्या आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या ठिकाणी मद्यपींचा धिंगाणा वाढत असल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे। या परिसरात रात्री उशिरापर्यंत गर्दी होत असून काही ठिकाणी वादविवाद, गोंधळ आणि सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याचेही सांगितले जात आहे। वाहतूक शिस्तीसोबतच या प्रकारांवरही चिखली पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार भूषण गावंडे यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे। शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी रात्रीच्या गस्तीत वाढ करून अशा ठिकाणी विशेष कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। चिखली पोलिसांनी दिवसा वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर चांगला वचक निर्माण केला आहे। आता मेहकर फाटा परिसरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, पानटपऱ्या आणि मद्यपींच्या धिंगाण्यावरही कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। आज दिनांक 12/5/2026 रोजी पोलीस स्टेशन चिखली हद्दीत चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली परिसरात वाहतूक केसेस करण्याची मोहीम राबवण्यात आली होती। सदर मोहिमेदरम्यान बसस्थानक परिसर, कॉलेज परिसर तसेच मार्केट एरिया या ठिकाणी वेगाने वाहन चालवणारे, अल्पवयीन मुलं, ट्रिपल सीट वाहन चालवणारे, विदाऊट लायसन, विदाऊट डॉक्युमेंट्स वाहन चालवणारे इत्यादी लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई दरम्यान सदर मोहिमेदरम्यान अल्पवयीन वाहन चालवणाऱ्या मुलांवर त्यांच्या वाहन थांबवून त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली। तसेच ट्रिपल सीट चालवणारे वाहन चालवणारे, विदाऊट लायसन, विदाऊट नंबर प्लेट वाहन चालवणारे इत्यादी मोटरसायकलवर इस्मांवर केसेस करण्यात आलेल्या आहेत। तरी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठाणेदार भूषण गावंडे साहेब यांच्या मार्फतीने सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की पालकांनी अल्पवयीन मुलांना, जे मुलं 18 वर्षाखालील आहे अशा मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये। वाहन चालवताना सोबत लायसन्स बाळगावे, ट्रिपल सीट वाहन चालवू नये, वाहन चालवताना सुरक्षितरित्या चालवावे आणि वाहन चालवताना दोन्ही साईडला आपला नंबर प्लेट असाव्यात, अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो। धन्यवाद। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।